गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे नाक. आजी मला सुईत दोरा ओवून दे ना. मनू सुई आणि दोऱ्याची गुंडी घेऊन आजी समोर जाऊन उभी राहिली. अगं बाई, आज चक्क सुई दोरा हातात. अगं कार्यानुभवचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे मला. अच्छा, तरीच किती सोपं आहे हे काम. हे बघ, असा दोरा हातात घ्यायचा, एक डोळा बारीक करायचा आणि सुईच्या नाकातून अलगद बाहेर काढायचा. असं सांगत सांगत आजीनं दोरा ओवला सुद्धा. आजी ग्रेट आहेस, पण नाक तर माणसांना आणि प्राण्यांना असतं, सुईला कुठून आलं? अगं हे काय, सुईचं जे छिद्र आहे ना त्याला सुईचं नाक म्हणतात. अगं पण आजी, सजीव नाकानं श्वासोच्छवास करतात, सुई तर निर्जीव आहे, तिला कशाला नाक लागतंय? बरोबर आहे तुझं. जसं सजीवांसाठी नाक हे इंद्रिय आहे, तसं शिवण्यासाठी, दोरा ओवण्यासाठी सुईचं नाक हे एक माध्यम आहे. हा नाकाचा दुसरा अर्थ समज. आणि ते नसतं तर शिवणकाम कसं केलं असतं सांग बरं. तेही बरोबर आहे म्हणा. आणि असंच मूग, मटकी, बटाटे किंवा इतर कडधान्याला जिथे मोड येतात त्या जागेला सुद्धा त्यांचं नाक म्हटलं जातं बर का. अय्या, मजेशीरच आहे. अशीच आणखी एक मज्जा सांगते. एखादी वास्तू किंवा एखादी व्यक्ती सुद्धा नाक असू शकते बर का. वास्तू, व्यक्ती, ते कसं काय? गणेश मंदिर हे सांगलीचं नाक आहे, म्हणजेच अभिमान किंवा महत्वाची वास्तू आहे. त्यामुळे त्या गावाची ओळख आहे अशी व्यक्ती किंवा वास्तू म्हणजे त्या गावाचं नाक असतं. ओ, असं आहे का? हो. आणि तुला स्वर्ग आणि नरक हे शब्द माहिती आहेत की ऐकून? तर त्यातल्या स्वर्गाला सुद्धा नाक म्हणतात बर का. अगं, हे एवढंच नाक आणि त्याचे इतके अर्थ? मनून आश्चर्यानं विचारलं. आहे की नाही मजा? अगं आजी, आता तू इतकं सांगितल्यावर मला नाकाचे वाक्प्रचार आठवत आहेत. हो ना, आता सांग बघू पटपट, आणि शक्य असेल तर त्याचे अर्थ पण सांग. नाकासमोर चालणे, नाकानं कांदे सोलणे, नाकाला मिरच्या झोमणे, नाक मुरडणे, नाक घासणे, नाक कापणे, नाक चेचणे, नाक दाबले तर तोंड उघडते, नाक फुगवणे, नाकी नऊ येणे, नाकापेक्षा मोती जड, राग नाकावर असणे. हुश, किती प्रकारचे नाक आहेत हे. मनू बडबड थांबवत म्हणाली. इतके सगळे वाक्प्रचार मनूकडून सलग ऐकल्यावर आजीला तिचं खूप कौतुक वाटलं. शाब्बास मनूबाई, केवढं काय काय सांगितलंस तू. आता एक कर, हे सगळं सांगितलंस ना त्याचे अर्थ आणि वाक्यही आता तुझ्या वहीत लिही, म्हणजे तुझा आजचा मराठीचा प्रकल्प सुद्धा पूर्ण होईल. काही अडलं तर मी आहेच. येस आजी, लगेच लागते कामाला, असं म्हणून मनू दप्तराकडे पळाली सुद्धा. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.